हे बघा आता आपण चाललेलो आहे पुलावरून आणि हा पूल कोणता आहे कुठला आहे कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। मी तर सांगणारच आहे पुढे जाऊन हा कोणता रोड आहे आणि कुठला आहे। हे बघा व्ह्यू किती सुंदर झालेला आहे। हा नेक्स्ट पार्ट आहे आपला पहिला पार्ट आलेला आहे। हा दुसरा पार्ट असेल व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे मी दुसऱ्या पार्टमध्ये पण अर्ध शूट केलेला आहे। हा व्हिडिओ पण थोडा सगळ्यांनी जाऊन बघायचा, खूप खूप मस्त झालेला आहे। आणि रस्ता तर बघा किती भारी आणि ढग बघा किती सुंदर झालेला आहे। बापरे इतकं मस्त झालेलं होतं, इतके व्हिडिओ शूट केले मी, इतकं भारी वातावरण होतं। आणि हा रोड पुढं चला मी तुम्हाला ज्यांना माहिती त्यांना नसेल माहिती असेल नसेल तरी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतेच, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ चला मी तुम्हाला सांगते हा रोड कुठला आहे आणि कुठे जातो। पुण्या साईडचा जो रस्ता आहे तिकडून हा विळद घाटाकडे मेन रोड जातो आणि शिर्डी साईडला हा रस्ता जातो। इकडून विळद घाट पण लागते, राहुरी पुण्या साईडने आपण पुण्यावरनं आलं का हा मधून बायपासचा रोड आहे, पण खूप सुंदर रस्ता आहे। माझे मिस्टर म्हटले चला आपण जाऊया। माझे मिस्टर म्हटले चल मी तुला दाखवतो सगळं कुठं काय काय आहे। आम्ही फिरण्यासाठी गेलो होतो आणि आम्ही खूप सारी धमाल केली, खूप सारा एन्जॉय केला। मला ते इतकं आवडत होतं ना आणि हे वातावरण बघून आणि हा सूर्य बघा किती सुंदर दिसत आहे आणि 6-6:30चा टायमिंग होता पण इतका भारी व्ह्यू होता ना का मी पूर्ण व्हिडिओ फक्त त्या सूर्याचेच घेत होते की त्याचे किरण इतके भारी पडत होते। आणि माझे मिस्टर मला सांगत होते इकडं हा रस्ता जातो तिकडं तो रस्ता जातो, सगळे रस्ते मला दाखवत होते ना। आम्ही खूप सारा एन्जॉय केला, खूप सारी धमाल केली। पण इथं मी आवाज नाही टाकू शकले कारण की गाड्यांचा खूप प्रचंड आवाज येत होता तिथला, त्याच्यामुळे असा खरखर आवाज येत होता मध्ये मध्ये, त्याच्यामुळे मी याला आवाज दिलेला आहे। पण खूप सारा एन्जॉय केला, माझे मिस्टर इतके सो हॅपी यार, खूप मस्त खूप 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 एन्जॉय केला। असा आमचा दिवसाचा शेवट संध्याकाळी झाला, इतका मस्त एन्जॉय केला ना। अगोदरच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही लोकांनी सगळ्यांनी बघितलंच आहे की अगोदरच्या ब्लॉगमध्ये आपण पाणीपुरी वगैरे खाल्ली, त्याच्यानंतर आम्ही खूप सारा एन्जॉय केला, त्याच्यानंतर आम्ही खूप सारी शॉपिंग केली, खूप सारं फिरायला गेलो, खूप 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 मस्त एन्जॉय केला आणि इतकं भारी वातावरण आणि इतकं मस्त होतं ना। मी फर्स्ट टाईम ह्या रोडने गेले होते, ज्यांना कोणाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते हा रोड जात आहे विळद घाटाकडे, तिकडून आपल्याला राहुरी पण लागते आणि शिर्डी साईबाबाचा पण हा रस्ता म्हणता येईल। हा सरळ त्या रोड जातो पूर्ण एकदम आणि खूप असं लांबून रोड आहे हा, तरी पण आम्ही इकडच्या साईडने गेलतो कारण की इकडं बघण्यासारखं फिरण्यासारखं खूप छान होतं। त्याच्यामुळे म्हणले माझे मिस्टर म्हणले चल मी तुला सगळं काही दाखवतो आणि बाकी काय नाही हो, नवरा हौशी भेटायला पाहिजे। नवरा हौशी असला की संपला विषय, त्यांना खूप सारं आवडतं आणि आम्हाला दोघाला पण फिरायला खूप आवडतं आणि ते मला सुट्टीच्या दिवशी आम्ही खूप सारा एन्जॉय करतो। खरंच ना नवरा हौशी भेटायला पण नशीब लागतं यार, माझं आहे आणि आम्ही खूप 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 एन्जॉय केला त्या दिवशी, खूप भारी वाटत होतं सगळ्या गोष्टी म्हटलं। आणि मी फक्त व्हिडिओ शूट करत होते, माझे मिस्टर म्हणते अरे रस्त्याचा आनंद घ्यायचा असतो, सगळ्या गोष्टी बघायच्या असतात, कुठं काय आहे कुठं काय नाही, मी तुला दाखवायला आणले आणि तू काय करते सगळे व्हिडिओ शूट करते। म्हटलं व्हिडिओ तरी आपल्या मेमरीजमध्ये सगळ्या मोबाईलमध्ये सगळं क्लिपा राहतात, आपण इथून फक्त बघून घेतो पण ते नंतर पण आपल्याला काही गोष्टी बघता येतात। खरंच ना इतकं भारी वाटत होतं आणि ते मला म्हटले की अजून इकडं पुढे गेलं का अजून काय काय बघण्यासारखं आहे, चल मी तुला दाखवते। सगळे ठिकाण त्यांनी मला दाखवले आणि ते सगळं सांगत असतात। ज्यावेळेस आम्ही गाडीवर असताना आमचं डिस्कस चालू असतं ते मला सगळ्या गोष्टी सांगत असतात, पण माझं लक्ष सगळं व्हिडिओमध्ये असतं आणि ते माझ्यासोबत सगळं काही बोलत असतात आणि मी फक्त व्हिडिओच्याच नादात असते। हे बघा व्ह्यू किती सुंदर झालेला आहे बघा। आणि मी ज्यावेळेस आम्ही चाललो ना मी त्यावेळेस म्हणत होते की हा सूर्य आपल्यासोबतच चालतं, ते म्हणजे हा तुझ्यासारखाच आहे तो सूर्य, जशी तू व्हिडिओ शूट करते ना। मी म्हटलं मी व्हिडिओ काढते म्हणून तो माझ्याबरोबर येतो आहे, ते म्हणजे तुला काही काम नाही आहे त्याच्यामुळे ते तुझ्या मागं येते वाटतं। अशी खूप सारी धमाल चालू असते, असे कोणाकोणाच्या लाईफमध्ये असंच असतं। आणि बघा आमच्या दिवसाचा शेवट इतका सुंदर आणि इतका छान झाला आणि या सूर्याला बघूनच मन प्रसन्न होतं आहे, म्हणून हा सूर्याचीच सगळी काही मी शूटिंग व्हिडिओ सगळे काही याचेच घेतलेलं आहे। बघा तुम्ही असेच कंटिन्यू व्हिडिओ, आणि कसा वाटला माझा व्हिडिओ, कुठून बघताय माझा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आणि हा पार्ट 2 असणार आहे, पार्ट 1 झालेला आहे आपला पहिला। आणि कसा वाटला तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या। चला बाय बाय गाईज, काळजी घ्या आणि असंच माझ्या ब्लॉगला व्हिडिओला खूप सारं तुमचं प्रेम द्या, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।
सबस्क्राईब करायला कोणीही विसरायचं नाही. कमेंट पण करायची सर्वांनी. कमेंट करायला पण कोणी विसरायचं नाही. लाईक करायला कोणी विसरायचं नाही. सगळ्यांनी पटापट लाईक करायचं, पटापट कमेंट करायच्या. आणि बघा याच्यामध्ये काही फुटेज ॲड केले मी, 2च फुटेज ॲड केले, ते पण शेवटी तुम्ही बघून घ्या कसे वाटले माझे फोटो. आम्ही तिथं थोडेसे फोटो पण क्लिक केले. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे वाटले माझे फोटो. चला बाय बाय गाईज, लव यू ऑल फ्रेंड्स.